लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता पाहायला मिळते की इकडे काव्याने घरी येताच देशमुखांच्या घरातली पिढा काव्या बाहेर घालवणार. आता नेमकी कोणती पिढा देशमुखांच्या घराबाहेर जाणार सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की काव्या ही पुन्हा एकदा देशमुखांच्या घरी परत आलेली आहे. त्यावेळी रम्या ही तिला म्हणत असते की स्वतः पार्थ जीवाच्या हाताचा पेढा खाल्लास आणि आता स्वतःच्या हाताने पार्थला पेढा देताना तुला काहीच वाटत नाही का गं. त्यावेळी काव्या आता रम्याचा हात चांगलाच मागे मुरगळते आणि रम्याला म्हणत असते, रम्या लायकीत राहायचा, जास्त बोलायचं नाही, समजलं ना. नाही, तुला वाटत असेल की तू बोलशील मी ऐकून घेईन, तू बोलशील मी ऐकून घेईन, पण प्रत्येक वेळी असं होणार नाही, समजलं ना. लक्षात ठेव, विसरू नकोस, हे घर आमचं देशमुखांचं आहे आणि आम्ही देशमुखांच्या सुना आहोत आणि कितीही आणि काहीही झालं ना तरी तू या घरातली फक्त पाहुणी आहे आणि तुझी पाहुणगत लवकरच संपवायला मला वेळही लागणार नाही. नाही, तू विसरत असशील तर तुला आठवण करून देते. वयात आलेल्या मुलीने फार काळ असं दुसऱ्याच्या घरात राहणं शोभत नाही. तिने तिच्या सासरी म्हणजे तिच्या हक्काच्या घरी जायलाच हवं, बरोबर ना. त्याबरोबर आता मालिनी काकू लगेचच काव्याला म्हणतात, जाऊ दे काव्या, सोड तू तिला. रम्या हे बघ, तू उगाचच्या उगाच काव्याला काहीच बोलत जाऊ नकोस, समजलं ना. त्यावर आता पार्थ हा मात्र काव्याच्या हातातला प्रसाद न घेताच तिकडनं पुन्हा एकदा बेडरूममध्ये निघून गेलेला असतो. आता पार्थ तिकडनं गेल्यावर रम्याला तर आनंद होतो. तर काव्या रम्याला सांगत असते, रम्या तुला मालिनी काकूंनी सांगितलेले मराठी सुटसुटीत शब्द समजले असतील तर उत्तम, आणि जर तुला मालिनी काकूंनी सांगितलेले शब्द समजले नसतील तर काहीच हरकत नाही, तुला समजवायला मला फार वेळ लागणार नाही, हां, लक्षात ठेव. त्यावर रम्या म्हणत असते की काव्या तू ना तुझी लायकी आणि पायरी दोन्ही गोष्टी अगदी ओळखून राहिलीस ना तर ते तुझ्यासाठीही चांगलं असेल आणि माझ्यासाठीही. त्यावर काव्या म्हणत असते, हे बघ रम्या, मी माझी लायकी पायरी कुणासमोर कुठं राखायची कुणासमोर नाही राखायची हे मला तू शिकवायची गरज नाही. आता दोघींमध्ये चांगला कडाक्याचा वाद पेटतो. मालिनी काकू म्हणतात, पुरे करा दोघीजणी, काय सुरू आहे तुमचं. रम्या हे बघ, मी तुला आधीच सांगते, तू या सर्व गोष्टीत पडू नको. या सर्व आमच्या घरातल्या गोष्टी आहेत ना, मग आम्ही आमच्या घरात सॉल्व्ह करू. तर पार्थ हा मात्र तिकडनं निघून गेलेला असतो. त्यानंतर आता मालिनी काकू ह्या एकट्याच डायनिंग टेबलवर बसलेल्या असतात आणि डायनिंग टेबलवर बसून आता त्या घडलेल्या गोष्टींचा विचार करत असतात. मालिनी काकू आता विचार करत असतात की म्हणजे ते पत्रकार असे अचानक घरी आले कसे. नाही, कितीही विचार करायचा नाही, कितीही सगळं सोडून द्यायचं म्हटलं तरी डोक्यातले विचार काहीही केल्या जातच नाही आहेत. त्या पत्रकारांपर्यंत ही गोष्ट कशी काय पोचली असेल. घरातल्या गोष्टी बाहेर घालणारी कोणीतरी घरातलीच व्यक्ती असेल का. हे सगळं कुणीतरी मुद्दाम केलं असेल का. असे सगळे विविध प्रश्न त्यांच्या मनात घोळत असतात. इतक्यात त्या ठिकाणी काव्या येते आणि काव्या मालिनी काकूंना सांगत असते की तुम्ही काही काळजी करू नका मालिनी काकू, सगळं काही अगदी व्यवस्थित आणि नीट होईल. आम्ही आहोत ना, मी सगळं व्यवस्थित करेन अगदी पूर्वीगत. तुम्हाला माहिती आहे, माझ्या तोंडाला काळं फसफासायला घरी बायका आल्या होत्या, पण त्या बायकांसमोर नंदिनीताई ठामपणे उभी राहिली आणि तिने त्या बायकांना सांगून टाकलं की माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे. काव्याने जे काही केलं ते जाणून बुजून केलेलं नव्हतं, तर त्यावेळेची परिस्थिती तशी होती आणि म्हणून काव्याकडून ते सगळं काही घडून गेलं. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, काय. त्यावर काव्या सांगते, हो. त्यावर काव्या पुढे विचारते, असं का विचारतोय तुम्ही काकू, काय म्हणजे इकडेही काही घडलं आहे का. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात की हो ना, अगं इकडेही काही पत्रकार आले होते आणि ते नको ते अश्लील फालतू प्रश्न विचारत होते. मला एक गोष्ट कळत नाही, समज सोशल मीडियावर ही गोष्ट व्हायरल झाली त्यामुळे पत्रकार त्यांची पोळी शेकायला इथे आले होते, पण त्या बायका त्या कोण होत्या आणि त्या कुठून आल्या होत्या, त्यांचा काय संबंध या सगळ्याबरोबर मला काहीच कळत नाही आहे. म्हणजे हे सगळं काही पिहूने पार्थने आणि नंदिनीने तुझ्यासाठी आणि जीवासाठी ऑर्गनाईज केलं होतं. मग त्या बायका त्याबरोबर मग आता काव्य म्हणत असते, त्या बायका कुठल्या समितीच्या होत्या ते सगळं मी शोधून काढते आणि काकू तुम्ही काहीही काळजी करू नका, मी
काहीही झालं तरी हे सगळं कुणी व्हायरल केलं आणि का व्हायरल केलं हे शोधून काढते. काहीही झालं तरी ज्याने कुणी आमच्या चौघांच्याही आयुष्याची राख रांगोळी करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे ना, त्याला मी सोडणार नाही. नाही जर त्याला जन्माची अद्दल घडवली तर माझंसुद्धा नाव मी काव्या पार्थ देशमुख सांगणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा आणि काळजी सोडून द्या, मी आहे ना तुमच्याबरोबर. मग काव्या आता त्या समितीत जायला निघालेली असते. तर दुसरीकडे मालिनी काकू ह्या देवाकडे हात जोडून प्रार्थना करत असतात की देवा बाप्पा, माझ्या मुलांचं सगळं काही व्यवस्थित होऊ दे, त्यांचे संस्कार आता लवकरात लवकर मार्गी लागू दे. आजपर्यंत देशमुखांना डिसेंबर महिना हा कायमच अशुभ गेलेला आहे आणि यावेळेसही अशुभ घरात घडलं. आत्तापर्यंत जे काही अशुभ घडत आलं ते सगळं अगदी पचवून नेण्यासारखं होतं. पण यावेळी हे जे काही घडून बसलं आहे का नाही, हे सगळं पचायला आणि समजूनसुद्धा घ्यायला खूप जड जातं आहे आम्हा सगळ्यांना. आता बाबा तुझीच काय ती कृपादृष्टी होऊ देत आणि तूच काय तो या सर्वातून आम्हाला मार्ग काढून पुढे घेऊन जा. सगळी मदार आता तुझ्यावरतीच आहे. हे सगळं कोणी केलं आहे, का केलं, हे सगळं काव्याच्या समोर येऊ देत आणि काव्या त्या व्यक्तीला चांगली जन्माची अद्दल घडवू दे. जी कोणी ती व्यक्ती आहे तिचं कधी भलं नको व्हायला. त्याबरोबर काव्या आता त्या समितीमध्ये पोहोचलेली असते. आता संस्कृती जतन समिती ती असते. तिथे पोहोचल्यावर काव्या ही तिथे चौकशी करते. काल मोहितेंच्या घरी, काव्या मोहिते यांच्या घरी, माझ्याच घरी तुमच्या इथल्या काही बायका आल्या होत्या तुमच्या समितीतल्या. त्या बायका कोण होत्या, त्यांची नावं मला कळतील का? त्यावर आधी तर जरा डांगडिंग करतात ती लोक, माहिती प्रोव्हाइड करत नसतात. काव्या म्हणते मला माहिती मिळाल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही. पहिली गोष्ट, माझ्या घरात घुसलात तुम्ही, तिथे माझ्या घरात येऊन तुम्ही माझ्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न केला. खरं बघायला गेलं तर हा कायद्याने गुन्हा आहे. तुमच्याकडे माझ्या ताईने कुठल्याही पद्धतीची मदत मागितली नव्हती, त्यामुळे तुम्हाला येण्याची मुळात गरजच नव्हती. पण तरीही तुम्ही बळजबरीने तिकडे आला होतात. आता जर तुम्ही मला माहिती प्रोव्हाइड नाही केली तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला मग पोलिशी खाक्या काय असतो ना, तुम्हीसुद्धा दाखवून देईन. तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते, मी IASसाठी प्रिपेअर करते आहे. UPSCची एक्झाम सध्या मी क्लिअर करत होते. त्याबरोबर मग आता मात्र जरा त्या समितीची माणसंही घाबरतात. ते काव्याला बसायला लावतात. शांत व्हा मॅडम, पाणी घ्या, असं सगळं म्हणतात. काव्या म्हणते हे बघा मी शांतच आहे. मी शांतपणेच तुम्हाला विचारते आहे की मला माहिती तुम्ही द्या. मला उगाचच्या उगाच तुम्ही असं काहीतरी विचित्र बोलू नका. तुमच्या इथली माणसं आमच्या घरी आली होती की नाही, मग मी विचारते ती पटापट सांगा ना. त्याबरोबर मग आता त्या समितीचे अध्यक्ष तिकडे आलेले असतात आणि त्या सांगू लागतात की हो मॅडम, आमच्या इथून बायका तुमच्या घरी गेल्या होत्या, पण आम्हाला तशी माहिती मिळाली होती की तुम्ही तुमच्या दिराबरोबर अश्लील संबंध ठेवले आणि त्यामुळे तुमच्या बहिणीची फसवणूक झाली. तुमच्या बहिणीचा सख्खा नवराच तुमचा सख्खा दीर आहे आणि तुम्ही दोघांनी दीर भावजईने मिळून फसवणूक केलेली आहे बहिणीची आणि तुमच्या नवऱ्याची सुद्धा, आणि म्हणूनच आम्ही ते तसं काहीतरी वागलो होतो. त्यावर मग काव्या ही त्यांना पटवून देते की त्या दोघांनीही म्हणजे जीवा आणि काव्याने कुठल्याही पद्धतीचे अश्लील कृत्य केलेले नाही आहे. काव्या ही त्यांना सांगत असते हे बघा तुम्ही संस्कृती जतन वगैरे करता ते सगळं मला मान्य आहे आणि खरोखर हे असं केलंच पाहिजे. जी लोक चुकीची वागतात, जी लोक वाईट विकृतीची असतात त्यांना शिक्षा ही व्हायलाच हवी. पण त्या सर्व दरम्यान तुम्ही सामान्य लोकांना त्रास या गोष्टींचा होणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायला हवीच की. हे बघा तुम्ही जे बोलाल ते सगळं प्रत्येक वेळी योग्य असेलच असं नाही. आज तुम्ही माझ्या घरी येऊन माझी चूक नसताना जे काही वागलात ते सगळं योग्य होतं का? तुम्ही समितीत काम करताना मग तुम्ही गोष्टी माहिती करून घ्यायला नको का? त्याबरोबर ती लोक सांगू लागतात की आम्हाला वसुंधरा शितोळे मॅडमनी पाठवलं आणि म्हणून आम्ही आलो. त्यावर हे ऐकून काव्या म्हणते अच्छा त्यांनी पाठवलं आणि तुम्ही आलात ना, मग आता मी सांगेन तेही तुम्हाला करावं लागेल. तर दुसरीकडे नंदिनी वकील साहेबांना मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे असं सांगते. तर वकील साहेब आता नंदिनीला समजून सांगतात हे बघा मॅडम, नाही तुम्हाला डिवोर्स हवा आहे तर तो तुम्हाला मिळवून देणं हे तुमचं ॲडव्होकेट म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मी जरूर तुम्हाला वकील आहे त्यामुळे डिवोर्स तर मिळवून देईनच. पण एक गोष्ट तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देतो. लग्न, सप्तपती, 7 जन्म हे सगळे
बोलणे म्हणजे सोप्या गोष्टी नाही आहेत किंवा हा सगळा खेळ, टाईमपास, मजामस्तीसुद्धा नाही आहे की मनात आलं आणि लग्न केलं, मनात आलं आणि वेगळं झालो, बरोबर. त्यावर नंदिनी म्हणते, तुम्ही हे काय बोलताय वकील साहेब? वकील म्हणतात, मी बोलतोय तेवढ्या प्रश्नांची उत्तरं द्याल प्लीज. त्यावर नंदिनी म्हणते, हो बरोबर. त्याबरोबर वकील साहेब म्हणतात, लग्न करताना 2 व्यक्तींची संमती लागते, त्यांची दोघांचीही इच्छा असावी लागते, बरोबर. त्यावर नंदिनी म्हणते, हो अर्थात बरोबर. त्याबरोबर वकील साहेब म्हणतात की जर लग्न करताना 2 व्यक्तींची संमती लागते, 2 व्यक्तींची पसंती लागते, मग घटस्फोट घेताना कोणा एकाला वाटलं की घटस्फोट घ्यावा आणि तो सुद्धा लवकरात लवकर घ्यावा तर घटस्फोट मिळेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, म्हणजे तुम्हाला काही त्रास असेल, काही अडचणी असतील, मला सगळं मान्य आहे, पण म्हणून मी तुम्हाला फास्ट ट्रॅकवरती घटस्फोट नाही मिळवून देऊ शकत. आपल्याला कोर्टाची जी काही लीगल प्रोसिजर आहे ती तर फॉलो करावीच लागेल ना. त्यासाठीच तर आपण हे एवढे सगळे प्रयत्न करतोय ना. हे बघा मॅडम, मला सगळं मान्य आहे, तुम्हाला त्रास होतो आहे, तुम्हाला नको आहे हे लग्न वगैरे वगैरे सगळं, बरोबर बोलतोय ना मी? नको आहे ना तुम्हाला हे लग्न? मग मात्र नंदिनी गप्प बसते. त्यावर मग वकील साहेब म्हणतात, हे बघा, तुम्ही माझ्याकडे फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स मागताय आणि अजूनही मी जेव्हा तुम्हाला डिवोर्स हवा आहे ना असं विचारतोय तेव्हा तुम्ही निरुत्तर असल्यासारख्या गप्प बसताय. मग कशावरून मी हे खरं समजू की तुम्हाला खरोखर जन्मेजय देशमुख यांच्यापासून घटस्फोट हवा आहे? हे बघा, घटस्फोट घ्यायचा असेल तर जितकी तुमची या सगळ्यासाठी मर्जी आहे तितकीच मर्जी जन्मेजयांची सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही नवरा बायको एकदा एकत्र बसा, एकमेकाबरोबर बोला आणि काय करायचं आहे ते ठरवा. म्हणजे जर तुम्हाला वेगळं व्हायचं असेल तर तुम्ही तसंही येऊन मला सांगा, नाहीतर वेगळे नाही झालात तर उत्तम. तुमच्यासारखी जोडपी खूप कमी पाहायला मिळतात हो. एक चुकला तर दुसऱ्याने सावरून घ्यावं, एक धडपडला तर दुसऱ्याने समजून घ्यावं असं तुम्हीच म्हणाला होतात आणि आज जेव्हा तुमच्यावर वेळ आली तेव्हा मात्र तुम्ही हे करताना मागे पडताय. त्यावर मग नंदिनी खरोखरच विचार करू लागते. वकील साहेब म्हणतात, चला मी निघतो, माझी निघण्याची वेळ झाली. नाही म्हणजे पुढे आणखीन एक अपॉइंटमेंट आहे ना माझी. मग वकील साहेब तिकडनं निघून जातात. नंदिनी ही मात्र विचार करते की देवा, अरे काय रे हे, मी जितक्या वेळा प्रयत्न करते जीवांपासून लांब जाण्याचा तितक्या वेळा प्रत्येक वेळी तू मला त्यांच्या आणखीन जास्त जवळ घेऊन चाललायस. आता आमच्या दोघांच्याही पसंतीने जसं लग्न झालं नव्हतं तसंच डिवोर्ससुद्धा आमच्या दोघांच्याही संमतीशिवाय का नाही तू आमचा घडवून आणलास? तुझ्या मनात नेमकं सुरू तरी काय आहे? तर दुसरीकडे आता वकील साहेब हे जीवाला कॉल करतात आणि तुम्ही म्हणालात तसं मी केलं आहे असं सांगतात. जीवा वकील साहेबांचे आभार मानतो आणि फोन कट करतो. आता खरं तर वकील साहेबांनी नंदिनीला जे समजवलेलं असतं की जीवाची सुद्धा परवानगी लागेल तेव्हाच तुम्हाला फास्ट ट्रॅकवरती घटस्फोट मिळेल वगैरे, ते सगळं खरं तर जीवाने वकील साहेबांना सांगितलेलं असतं. जीवाने वकील साहेबांना नंदिनीला ते भेटायला जाण्यापूर्वीच फोन केलेला असतो, कारण वकील साहेबांनी जीवाला मेसेज करून ठेवलेला असतो की मी तुमची पत्नी नंदिनी मोहिते यांना भेटायला चाललो आहे. त्यावेळी जीवाने आधीच त्यांना इकडे घडलेली सगळी घटना सांगितलेली असते. त्यामुळे मग आता वकील साहेब हे जीवाला म्हणतात, मग पुढे आता तुमची काय इच्छा आहे, मी काय करावं? त्यावेळी जीवाने सांगितलेलं असतं की साहेब प्लीज, माझं नंदिनीवर प्रेम आहे आणि मला ते तिला पटवून द्यायचं आहे, फक्त तुम्ही माझी मदत करा. आणि म्हणूनच वकील साहेबांनी आता नंदिनीला हे सगळं समजावून सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे आता इकडे नंदिनी ही विचार करत असते की देवा, मी आता काय करू? म्हणजे आता पुन्हा डिवोर्सची जी काही प्रोग्रेस आहे, जी काही प्रोसेस आहे ती सगळी पुन्हा मला मागे राहूनच करावं लागणार आहे. मी कसं करू हे सगळं? मला काहीही करून जीवांपासून डिवोर्स हवाय म्हणजे हवाय. मला जीवाना त्यांना नको असलेल्या या नात्यातून मुक्त करायचं आहे. मला हे सगळं नाही सहन होत आहे आता. पण हे सगळं कसं होईल? मी जीवाना जरी सांगितलं तरी ते माझं ऐकणार नाहीत. मग मी काय करू? कसं समजवू त्यांना? मी त्यांना कसं तयार करू? त्यांनी घटस्फोटाच्या पेपर्सवरती सह्या करायला मला काहीही करून जीवांच्या सह्या मिळवाव्याच लागतील, नाहीतर पुन्हा एकदा आमचा घटस्फोट लांबणीवरती पडेल. मला आमचा घटस्फोट लांबणीवरती जावा असं अजिबात वाटत नाही आहे. पण जर जीवांनी होकार नाही दिला तर खरोखर घटस्फोट लांबणीवरती जाईल. तर दुसरीकडे आता वसुआत्या आणि रम्यानी ज्या समितीच्या बायकांना काव्याच्या माहेरी पाठवलेलं असतं, आता काव्यानी त्या बायकांना तिच्याबरोबर घरी आणलेलं असतं आणि आता ती
त्या बायकांना सांगत असते की आता तुम्ही सगळ्यांनी हिच्या तोंडाला काळ फासायचं. त्याबरोबर वसवत्या ही म्हणत असते की काय बोलताय तुम्ही, हे तुम्हाला कळतंय का मालिनी, अगं बघ तुझी ही सून कसं आणि काय बोलते ते. त्याबरोबर आता लगेचच काव्या म्हणत असते मी काहीही चुकीचं बोलत नाही आहे वसवत्या, तुम्हीच पाठवलं होतं ना या बायकांना माझ्या घरी माझ्या तोंडाला काळं फासण्यासाठी. मग आता त्याच बायकांना मी इथे बोलावलं तुमच्या तोंडाला काळं फासायसाठी नाही, कारण तुम्ही चुकीची माहिती पोहोचवलीत ना त्यांच्यापर्यंत, चुकीच्या पद्धतीने पोहोचवलीत. मग तुमच्या तोंडाला तर सगळ्यात पहिलं काळं फासलंच पाहिजे ना वसवत्या. त्याबरोबर आता त्या बायकासुद्धा वसवत्याला म्हणायला लागतात काय हो, तुम्हाला लाज नाही वाटत का स्वतःच्याच घरातल्या मुलीला स्वतःच्याच घरातल्या सुनेला त्रास द्यायचा म्हणून इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागलात तुम्ही. आम्ही चांगल्या लोकांची मदत करतो, वाईट लोकांना अद्दल घडवतो, पण तुम्ही तर आम्हाला तुमच्या सुनेबद्दलच भडकवलं. शी, तुमच्यासारख्या नीच बायका जगात आहेत ना, त्यामुळेच खरं तर जगाला काळिंब फासलं जातं. लोकांना संस्कृतीला जपता येत नाही कारण तुमच्यासारख्या हलकट बायका ह्या समाजात आहेत. पण नाही, आता बास, आता तुमच्या या नीच प्रवृत्तीला आम्ही थांबवून राहणारच. आणि मग आता त्या बायका वसवत्याच्या आणि रम्याच्या तोंडाला काळं फासायला पुढे पुढे येतात. वसवत्या स्वतःला बचाव करण्यासाठी लांब लांब पळत असते. रम्यासुद्धा म्हणत असते हे बघा तुम्ही असं काहीही करू शकत नाही, आम्ही तुमच्यावर केस करू, तुम्ही आमच्यापासून लांब राहा. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणू लागतात की नाही नाही बरोबर आहे, फासाच तुम्ही यांच्या तोंडाला काळं. आजपर्यंत यांनी अशा काही कृत्या केल्या आहेत ना की ज्या ऐकल्यानंतर तुम्ही यांच्या तोंडालाच नाही तर संपूर्ण अंगाला काळं फासाल. पण आता सध्यापुरतं तुम्ही यांच्या तोंडाला तरी काळं नक्कीच फासा, कारण यांची मुळात ती लायकीच आहे. मग त्या बायका म्हणतात बघा तुमच्या घरातलीच लोक तुमच्याबद्दल एवढं तोंड भरून वाईट बोलत आहेत म्हणजे नक्कीच तुम्ही नालायक, नीच आणि हलकट वृत्तीच्या बायकाच आहात आणि म्हणून आम्ही आज तुमच्या तोंडाला काळं फासणारच. आणि मग आता त्या बायका ज्या असतात त्या वसवत्या आणि रम्याच्या तोंडाला काळं फासतात. वसवत्या आणि रम्या नाही नाही नको नको असं म्हणत असतात, तरी त्या बायका काही ऐकत नाही आणि त्या वसवत्या आणि रम्याच्या तोंडाला शेवटी काळं फासूनच राहतात. मग तोंडाला काळं फासून झाल्यावर वसवत्या आणि रम्या म्हणत असतात काव्या तुला आम्ही सोडणार नाही. त्यावर काव्या ही काही बोलायच्या आधी त्या समितीच्या बायकाच बोलतात लाज वाटत नाही का हो तुम्हाला, एवढं सगळं केलं तर केलं, वरनं अजून सुनेला आवाज चढवून म्हणताय का सोडणार नाही म्हणून, गप्प बसा, तोंड मिटा, नाहीतर खरोखर सगळ्या अंगाला काळं फासू. त्याबरोबर तोंडाला फासलं तेवढं पुरे आहे ना असं दुसरी बाई विचारते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.